राम मंडळी, आपल्या आपण यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण घेणार आहोत विषय शिक्षण. आपण बघितलं असेल की मागच्या काही काळामध्ये शिक्षण ह्या विषयावर सर्व स्तरावर चर्चा होत असते. शिक्षण महागल्यापासून तर सरकारी शाळेमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या या सगळ्या विषयावर सर्वत्र चर्चा होत असते. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणूक होण्याच्या आधीची एक बातमी जर आपण बघितली तर महाराष्ट्र सरकारनं एक मोठा निर्णय घेतला होता आणि तो म्हणजे महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न प्रमाणे शिक्षण देण्याची व्यवस्था येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून केली जाणार आहे. वास्तविक हा एक प्रचंड क्रांतिकारी असा निर्णय असणार आहे आणि ज्या धर्तीवर केंद्र सरकार एक देश एक निवडणूक, एक देश एक रेशन कार्ड अशा ज्या पद्धतीनं कामकाज करत आहे, तसंच एक देश एक शिक्षण पद्धती ही सुद्धा अंमलात येणं आजच्या काळात महत्वाची गरज आहे. आणि जर सीबीएसई पॅटर्नच्या माध्यमातून जर महाराष्ट्रात जर सर्व शाळा सुरू जर झाल्या तर महाराष्ट्रातला विद्यार्थ्याला केंद्रीय पातळीवर होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा असतील, पात्रता परीक्षा असतील, या सर्व परीक्षांमध्ये तो मोठ्या प्रमाणात यशस्वी होण्याची शक्यता ही खूप मोठी आहे. आणि म्हणून हा महाराष्ट्र सरकारने घेतलेला निर्णय हा तातडीनं अंमलात आणला गेला पाहिजे. दुसरा विषय असा की मागच्याच महिन्यामध्ये केंद्र सरकारनं शिक्षण हक्क कायद्याच्या अंतर्गत असलेला एक महत्वाचा विषय, एक खूप मोठा निर्णय, क्रांतिकारीच असा आपण म्हणायला हरकत नाही, असा निर्णय घेतला. तो म्हणजे 5वी ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची ही शालेय स्तरावर परीक्षा घेण्यात येईल. सध्याच्या परिस्थितीमध्ये केंद्र सरकारनं घेतलेला निर्णय हा सरकारच्या अखत्यारीत असलेल्या केंद्रीय शाळा असतील किंवा त्यांच्या केंद्र सरकारच्या अखत्यारीतल्या सर्व संस्थांमध्ये तो निर्णय लागू होणार आहे. परंतु मला वाटतं देशभरातल्या सर्व राज्यांनी ह्या निर्णयाचं पालन केलं पाहिजे, त्याचं अनुकरण केलं पाहिजे. कारण मागच्या 10-15 वर्षामध्ये शिक्षण पद्धतीमध्ये 5वी ते 8वीचा विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द झाल्यामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये प्राथमिक शिक्षण आणि उच्च प्राथमिक शिक्षणामध्ये प्रचंड मरगळ आलेली आहे आणि विद्यार्थ्याच्या वयानुसार त्याला पुढच्या वर्गात पाठवण्याचं ही धोरण हे महाराष्ट्राला, देशाला ही पुढं अधोगतीला नेण्याचं असं एक धोरण झालेलं होतं आणि शासनानं घेतलेला हा निर्णय अतिशय महत्वपूर्ण आणि विद्यार्थ्याच्या पालकांच्या दृष्टीनं फायद्याचा आहे. परंतु यातच अजून एक शोकांतिका अशी आहे की मागच्या आठवड्यातच आपण जर बघितलं असेल तर महाराष्ट्र सरकारच्या एका समितीनं राज्यभरातल्या शासकीय म्हणजे जिल्हा परिषद शाळांच्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांच्या विद्यार्थ्यांची ज्यावेळेस तपासणी केली, ज्यावेळेस आपण मातृभाषेतून शिक्षण म्हणतो, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल संपूर्ण राज्य उदो करत असताना याच महाराष्ट्रातील जवळजवळ 1/3 विद्यार्थ्यांना मराठी भाषेचंच ज्ञान म्हणजे साधं वाक्यांचं त्यांना मराठी उत्तम प्रकारे वाचता येत नाही. ही एक शोकांतिकेची बाब आहे. म्हणजे राज्य सरकारनंच नव्हे तर प्रशासनातील अधिकारी, शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ, शिक्षण क्षेत्रातील अधिकारी, पालक, विद्यार्थी आणि समाजातील प्रतिष्ठित भाषा मातृभाषेच्या दृष्टिकोनातून काम करणाऱ्या सर्व लोकांनी ह्या विषयावर पुढाकार घेतला पाहिजे आणि ही होत असलेली अधोगतीचा निश्चितच विचार केला पाहिजे आणि या मराठी भाषेच्या माध्यमातून, मातृभाषेच्या माध्यमातून, सीबीएसई पॅटर्नच्या माध्यमातून, होणाऱ्या परीक्षा पद्धतीच्या माध्यमातून जर आपण पुढे चालत राहिलो तरच आपल्या राज्याचा, राष्ट्राचा विकास होईल आणि भविष्यातील 50 वर्षे, 100 वर्ष, 200 वर्ष जी आपल्या पुढच्या पिढी चालणार आहे, ह्या पिढीचा योग्य ह्या पिढी हे होतील, सुबत्ता राज्यामध्ये निर्माण करतील आणि सुसंस्कृत होतील असं मला वाटतं. आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, या विषयावर कॉमेंट करा आणि आम्हाला निश्चित कळवा. धन्यवाद. राम राम.